डोक्यावरती पाय दिला म्हणजे काळाला दुखील संतांनी जिंकलं एवढा अधिकार संतांचा आहे। ज्या तुकोबऱ्यांची वाणी एवढी पवित्र आहे बाई बाप की जो काळ आहे तुकोबऱ्यांचं नाव घेतलं तरी सुद्धा यमाला राम एवढा अधिकार संतांचा आहे, एवढा महिमा संतांचा आहे, एवढा अधिकार संतांचा आहे। म्हणून संतांचं वर्णन करण्याकरिता तुकोबऱ्याची वाणी काय होते अपुरी पडते माई बाबा। जर तुकोबऱ्याची वाणी अपुरी पडत असेल तर तुमची आमची किती अपुरी पडेल हो। विक्रांती 2 तास किती वटवट करणार आहे, किती करणार नाही 2 तास नाही सर्व आयुष्य खर्च केलं माई बाप तरी सुद्धा संतांचं वर्णन होऊ शकत नाही एवढा नकळेसाचार्य ब्रह्मादिका। हा महिमा एवढा आहे की ब्रह्मादिकाला सुद्धा कळला नाही एवढा मोठा अधिकार संतांचा आहे, एवढा महिमा संतांचा। कारण संतांचा अधिकार एवढा मोठा आहे, संत एवढे श्रेष्ठ आहे की देवाही पेक्षा श्रेष्ठत्व संतांना प्राप्त झाले। कारण लक्षात घ्या माई बाप संत एवढे मोठे आहे की देव जो आहे महाराज जर जे दुर्जन असेल तर त्या दुर्जनाचा काय करतो हो भक्ताराचे पायापाशी
काय आहे तर देव संहार करतो, पण संत मात्र संहार नाही, नाश करत नाही, तर त्या अज्ञानी जीवाला सन्मार्गी लावण्याचं काम आमचे संत करतात. नाश करतो देव डायरेक्ट त्याचा नाश करून टाकतो, पण नाश न करता त्याही अज्ञानी जीवाला जे सन्मार्गी लावतात ती आमचे संत आहे. विठ्ठल का तर देव आणि संत वेगळे नाही, देव आणि संत वेगळेच नाहीच ते मायबाप. का तर चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, आसने की जे. ज्ञानोबराय सुंदर वर्णन करतात मायबाप. ज्या ठिकाणी चंद्र आहे तेथे चंद्रिका आहे, ज्या ठिकाणी शंभू आहे तेथे अंबिका आहे, आणि ज्या ठिकाणी आमचे संत त्या ठिकाणी भगवंत निश्चित आहे. विठ्ठल संत आणि भगवंत वेगळा नाही ते संत माणसासारखे नाही महाराज, संत देव स्वरूप आहे. ते आलेही त्याच करिता आणि कार्य सुद्धा तेच केलं महाराज. म्हणून संत मोठे आणि आपल्याही जीवनामध्ये संतांची संगत असलीच पाहिजे. संतन के संग लागले कल्याण होतं. म्हणून संतांची संगत अत्यंत गरजेची महाराज. कारण ही जी भूमी आहे ही संतांची भूमी आहे आणि त्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि या भूमीमध्ये तुम्हाला जन्म प्राप्त झाला म्हणजे याच्यापेक्षा दुसरं भाग्य नाहीच आहे. तुम्ही आम्ही भाग्यवान आहात की भारत भूमीमध्ये तुम्हाला नरदेह प्राप्त झाला, याच्यापेक्षा दुसरं आपलं भाग्य नाही. हेच सगळ्यात मोठं भाग्य आहे महाराज. भारत देश त्याहूनही श्रेष्ठ, महाराष्ट्र देश, महाराष्ट्र राज्य त्याहीपेक्षा श्रेष्ठ. आणि आपलं तर भाग्य आहे महाराज आपण शिरूर परिसरामध्ये जन्माला आलो होतं. शिरूर सारख्या आळंदी सारख्या क्षेत्राला मांडलं
मानलं जातंय ती तुमचं आमचं शिवराय आणि त्या ठिकाणी तुमचा आमचा जन्म झाला म्हणून आपण पावन भूमीमध्ये पावन देशामध्ये जन्माला आलो. पवित्र स्वच्छ करून जागा जी आहे त्यावरती तुम्ही बसले. पण ज्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे
ती जागा तर तुम्ही आम्ही स्वच्छ करीत असतात, तर ज्या जगाच्या मालकाला त्या परमात्म्याला जर त्या ठिकाणी बसायचं असेल ती जागा सुद्धा कशी असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे. आणि त्याची जागा कोणत्याही मार्यात तर जागा आहे तुमचं आमचं चित्त, तुमचं आमचं अंतःकरण, तुमचं आमचं हे हृदय. आणि या हृदयामध्ये परमात्मा वास करण्याकरता ही जागा स्वच्छ असली पाहिजे. तर तोपर्यंत तो येऊ शकत नाही. वाजवल्या पाहिजे महाराज. तर परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये वास करेल. चित्त निर्मळ असेल तेव्हा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवणे गोपाळ राहे तेथे. जोपर्यंत चित्त निर्मळ करत नाही तोपर्यंत परमात्मा येऊ शकत नाही. ज्याचं चित्त निर्मळ आहे त्याच्याच अंतःकरणामध्ये परमात्मा वास करतो. संतांचं चित्त कसं आहे ते निर्मळ आहे. त्यांचं चित्त निर्मळ असल्यामुळे परमात्मा त्या ठिकाणी वास करतो. परमात्म्याचं ज्या ठिकाणी चिंतन आहे त्या ठिकाणीच तो वास करतो. मग संतांनी काय केलं महाराज? काम संतांचा आहे. म्हणून तुकोबऱ्यांनी काय सांगितलं अभंगाच्या प्रथम चरणात कायवानो वाता
वर्णन करू शकत नाही. माझी वाणी अपुरी पडत आहे. एवढा मोठा संतांचा अधिकार आहे. मग संत वेदण्याकरिता करावं तरी काय लागतं महाराज? त्याकरिता तेवढी सेवा सुद्धा करावी लागते. परमात्मा येण्याकरिता काहीतरी फलश्रुती प्राप्त करण्याकरिता भगवान परमात्म्याचं स्मरण करावं लागतं महाराज. काय म्हणता प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचा जन्म झाला म्हणजे अवतार झाला महाराज. आणि ते रामचंद्र प्रभू ज्या शबरी मातेकडे आले तर माय बाप त्या शबरी मातेने काही कमी सेवा केली का हो? बोला किती आतापर्यंत तुम्ही आम्ही केलीच नसेल. एवढा भाव शबरी मातेचा होता. शबरी माता ही आपल्या समाजाची नसून ती भिल्ल समाजाची होती. पण भेदभाव सांगायचा आहे मला तुम्हाला. संतांच्या जीवनामध्ये किंवा देवाच्या जीवनामध्ये त्यांच्या अंतःकरणामध्ये भेद नाही. हा लहान किंवा हा मोठा अजिबात नाही. हा श्रीमंत हा गरीब अजिबात नाही. तुमचं आमचं असं आहे माई बाबा. एखादा जर गरीब तुमच्या घरामध्ये आला असेल तर तुम्ही त्याला बाजूला सरता. लगेच बाजूला सरतात की बस बाजूला हो का? तर त्याच्याकडे धन संपदा आहे, पैसे नाही, संपत्ती नाही, तो गरीब आहे म्हणून सरतात. पण एखादा जर श्रीमंत अधिकारी तुमच्या दारामध्ये येऊ द्या, तुमचं असं होतं या 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 बसा आमच्या सोप्यावरती असं म्हणतात ना तुम्ही. बसा आमच्या सोप्यावरती बसा, चहा घ्या, पाणी घ्या. अधिकारी आल्याच्या नंतर म्हणतात, गरीब आल्यावर म्हणता का? नाही महाराज. पण हा तुमच्या आमचा भेद आहे. पण संत असे नाही. गरीब येऊ द्या त्याला ही सन्मार्गी लावणार, श्रीमंत येऊ द्या त्याला सुद्धा सन्मार्गी लावणार हा संत आहे. संत आणि भगवंत वेगळे नाही. म्हणून माई बाप जर शबरी माता देखील भिल्ल समाजाची होती पण तिचाही उद्धार माझ्या जगाच्या मार्गाने केला महाराज. का? भेद नाही केला. का? तर सेवा आहे. किती सेवा महाराज, किती सेवा. तर एवढी सेवा माई बाप लहानपणापासून सेवा होती. दररोज त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये तिने सारवण करून सरासपाई करून सर्व अंगण फुलं आणून त्या ठिकाणी टाकावी रोज. आणि त्या ठिकाणी कोण येत होतं तर मातंग ऋषी त्या ठिकाणी ये जा करत होते. साधूची सेवा जीवनामध्ये घडत होती महाराज शबरी मातेच्या. आणि ती सेवा त्यांना कळत नव्हतं नेमकी ही सेवा करतय कोण, ही सेवा नेमकी करतय कोण अंगण झाडतं, कोण माझा दररोजचा रस्ता स्वच्छ करून ठेवतो कळत नाही. पण एक दिवस मात्र दिसलं. एक दिवस माता ऋषींना दिसलं की ही कोणीतरी कोण मुलगी आहे की या ठिकाणी दररोज सेवा करते. कोण आहे? किती दिवसापासून बघतोय कोणीतरी सेवा करते पण हीच मुलगी आहे ही रोज या ठिकाणी सेवा करते. बघितलं, विचारलं काय मुली कोण आहेस तू, कुठली आहेस आणि काय सेवा करते, का करते आणि लपून का करते? तर शबरी मातेने गोड उत्तर दिलं, मायबाप ऋषी या ठिकाणी मी भिल्ल समाजाची आहे आणि माझी सेवा तुम्ही स्वीकाराल की नाही म्हणून या ठिकाणी मी लपून तुमची सेवा करत होते हो. आणि ती सेवा बघून, सेवा भाव बघून मातंग ऋषीने सांगितलं, शबरी भगवान परमात्मा तुला एक दिवस भेट देण्याकरिता येणार आहे. कधी येणार माहित नाही पण निश्चित तुला भेट देण्याकरिता परमात्मा येणार आहे. मातंग ऋषीचे शब्द होते म्हणे, साधूचे शब्द होते आणि एवढा सेवा भाव असल्यामुळे शब्द रुतले. शबरी मातेला कळालं की माझा परमात्मा मला भेट देण्याकरिता येणार आहे. माझे रामचंद्र प्रभू मला भेटण्याकरिता येणार आहे, माझा उद्धार करण्याकरिता येणार आहे. आणि त्या दिवसापासून तर अजून तिला उत्कंठा लागली की माझे प्रभू येणार. काय करावं मायबाप? त्या शबरी मातेने दररोज अंगण झाडून काढावं, शबरी मातेने सगळं टाकून ठेवावा. काय करेल ती? माझे प्रभू आल्याच्या नंतर मी काय करावं, काय करावं, किती आनंद माझ्या प्रभूंना द्यावा? तर मायबाप एवढा आनंद होता. राम आएंगे तो अंगण
उद्धार केला महाराज. बघितलं का की भिल्ल समाजाची आहे म्हणून नाही, भेद केला का नाही. ज्याप्रमाणे देव कोणाचा भेद करत नाही, हा लहान हा मोठा, प्रत्येकाला महाराज प्रत्येकाला सारखं वागवतो तो देव. आणि त्याच देव स्वरूप असणारे संत, देव स्वरूप असणारे संत सुद्धा भेदभाव करत नाही. म्हणून तुकोबरायाने उदाहरण देऊन अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वर्णन केले. उदाहरण दिलं का, त्याप्रमाणे संत आहे. लोखंडाप्रमाणे आणि परिसाप्रमाणे तुमचे आमचे संत आहेत, ते सुद्धा भेदभाव करत नाही. सगळ्यांना मार्गी लावण्याचं काम आमचे संत करत असतात. माई बापा आलेही त्याचकरिता आणि केलं सुद्धा तेच. संतांचं एवढं मोठं कार्य आहे महाराज. माझे ज्ञानोबा एवढे मोठे संत आहे हो, त्यांचा अधिकार सामान्य नाही. जे सुख तुम्हा आम्हाला या संसारामध्ये प्राप्त होत नाही, जे सुख तुम्हा आम्हाला असं वाटतंय की मला पैसा कमावल्याने, संपत्ती कमावल्याने प्राप्त होईल असं वाटतं, पण मिळतं का हो? नाही. सुखाची आशा प्रत्येकाला आहे, पण मिळतं का? नाही. असा कोण मनुष्य आहे की त्याला सुख नाही असं वाटतं? नाही ना. प्रत्येकाला अपेक्षा आहे मला सुखाची प्राप्ती व्हावी. सुखाकरिता पळणं चालू, सुखाकरिता धावणं चालू, सुखाकरिता रडणं चालू, सर्व काही चालू आहे सुखाकरिता, पण मिळतंय का? नाही महाराज. का? पण आपलं मार्ग चुकलंय, आपलं वर्मा चुकलंय, म्हणून तुम्हा आम्हाला सुख मिळत नाही. कारण तुम्हाला जर या रस्त्याने जायचं असेल, तुम्हाला जर वळणला जायचं आणि तुम्ही जर हा रस्ता पकडला तर किती दिवस दूर चालले म्हणून तुम्हाला वळण येईल हो? बोला, येईल का? नाही. पण ज्या वाटेने जायचं तो जर मार्ग तुमचा आमचा चुकला असेल तर उपयोग काय? नाही. तुम्ही आम्ही शोधत कशातही संसारामध्ये शोधत नाही, पण मिळणं शक्य आहे का हो? नाही. जे सुख या परमार्थामध्ये आहे, जे सुख या परमार्थ क्षेत्रामध्ये, या ध्यान मंडपामध्ये जे मिळणार आहे ते सुख इतरत्र मिळणार नाही, संसारामध्ये शोधून मिळणार नाही. तुम्ही आम्ही एवढे विषयाच्या अधीन झालो माई बापा,
एवढे अधीन झालो का विषयी आपल्याला त्रस्त झाले, पण तुम्ही आम्ही विषयाला सोडायला तयार नाही. म्हणून माई बाप, ज्याच्यात सुख आहे त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यात नाही त्याच्यात शोधण्याचा प्रयत्न करू नका. का तर जो संसार दुःखपूर्ण आहे आणि ज्याच्यामध्ये फक्त सुखाचा भास होतो त्याचं नाव संसार. विठ्ठल असं वाटते सुख संसारात आहे, सुखाचा फक्त भास होतो ना त्याचं नाव संसार आहे. आहेत कशात तर या ठिकाणी परमार्थामध्ये सुख आहे महाराज. जे सुख तुम्हाला पैशाच्या गादीवर मिळणार नाही. एका त्याच्या घरी खूप मोठा पैसा आहे आणि त्याला पैशाची गादी त्या ठिकाणी ठेवा आणि त्याला त्याच्यावरती झोपण्याकरिता सांगा, त्याला सुख मिळणार नाही. सुखाची झोप त्याला येणार नाही. पण तेच सुख तुम्हाला जर उपभोगायचं असेल तर आळतेसारख्या माझ्या ज्ञानोबऱ्यांच्या क्षेत्रावरती जा माय बाप आणि त्या ज्ञानोबऱ्यांच्या समाधीवरती पैशाच्या गादीवर मिळणार नाही. तो आनंद ज्ञानोबऱ्यांच्या क्षेत्रावरती ज्ञानोबऱ्यांच्या स्पर्शात जो आनंद आहे तो इतरत्र कशात आनंद नाही महाराज. म्हणून या परमार्थ क्षेत्रामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. आणि आजच्या तरुण पिढीला तर महत्वाचंच आहे. पण तुम्ही आम्ही फक्त व्यसन फॅशन यात एवढं रंगलोय की आपण कशात रंगतो हेच कळत नाही महाराज. पण रंगायचं कशात? रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगी. या इतरत्र रंगामध्ये न रंगता तुम्ही आम्ही श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. विठ्ठल रंगायचं असेल तर रंगाचं कशात? तर फक्त श्रीरंगाच्या. इतरत्र रंगामध्ये तुम्ही आम्ही रंगू नका. तुम्हाला कशातही रंगावं असं वाटतं महाराज. कोण कशात रंगलंय, कोण कशात रंगलंय, कोणी मोबाईल मध्येच रंगलंय, कोणी कशात. आता आमचे महाराज म्हणते गायनात रंगले, महाराज मृदंग वाजवण्यात रंगले, तुम्ही ऐकण्यात रंगले, मी कीर्तन सांगण्यात रंगले, पण काही दुसऱ्याच गोष्टीमध्ये रंगले. पण दुसऱ्या गोष्टीमध्ये न रंगता तुम्ही आम्ही जर श्रीरंगाच्या रंगात रंगलो तर जीवनाचा
काही विषयच नाही. त्यांना असं वाटतं मी लवकर गेलो, मी गाडी फास्ट चालवली म्हणजे मी काय स्मार्ट दिसतो, मी फास्ट गाडी चालवली म्हणजे मी हिरो दिसतो, फास्ट गाडी चालवली म्हणजे मी खूपच भारी दिसतो असं वाटतं. पण माय बाप लक्षात घ्या, तुम्ही हिरोही दिसत नाही, तुम्ही स्मार्टही दिसत नाही, तुम्ही काहीच दिसत नाही, तुम्ही मूर्ख दिसता, मूर्ख. माझ्या शब्दाचं तुम्हाला राग येईल माय बाप, पण लक्षात घ्या तरुण मंडळी हो माय बाप, तुमच्या एका क्षणासाठी फास्ट गाडी चालवल्यामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं. आणि ज्या बापाला तुम्हाला खांदा द्यायचा आहे त्याच बापाला तुम्हाला खांदा द्यावा लागतो माय बाप. हे दुर्दैव आई वडिलांच्या जीवनामध्ये येते फक्त तुमच्या छोट्याशा चुकीमुळे माय बाप. काय होईल, फक्त 2 ते 5 मिनिटं तुम्ही लेट होतात, पण फास्ट गाडी चालवल्याने तुम्ही मोठा ब्रह्मदेव होत नाही. ही थोडंसं तुम्ही जर समजून घेतलं तर आज ही काळाची गरज आहे, या पिढीला समजण्याची गरज आहे माय बाप. म्हणून कशातही रंगू नका हो, कशातही रंगून उपयोग नाही. रंगायचं तर श्रीरंगाच्या रंगात रंगा, तर हे सुख तुम्हा आम्हाला प्राप्त होईल. त्या ज्ञानोबळाच्या संगतीमध्ये, त्या संतांच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही जर रंगला तर जीवनाचं कल्याण आहे महाराजांन. त्या परमात्म्याला जोपर्यंत दिसत नाही ना तो आपल्याला तोपर्यंत सार्थक नाही. काय तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाचे एक देखलिया. जोपर्यंत परमात्मा प्राप्त होत नाही सार्थक जीवनाचं नाहीये. तेच ज्ञानोबळेकर जीवनात अंतकरणामध्ये उतरवले तर जीवनाचे कल्याण. गुरुवर चैतन्यजी महाराज विघ्नोत्तर सांगतात माय बाप की जर जीवनामध्ये कृतार्थतेला जर काही लागत असेल तर तुम्हाला जास्त काही साधना करण्याची गरज नाही, जास्त साधना करण्याची गरज नाही. तर काय करा, फक्त 15 मिनिटं दिवसातून देवाकरिता द्या, फक्त 15. 5 मिनिटं ज्ञानेश्वरी करिता, 5 मिनिटं गाथे करिता आणि 5 मिनिटं रामकृष्ण हरिभजना करिता, फक्त 15 मिनिटं. जर दिवसातून 15 मिनिटं दिले तर जीवनाचा कृतार्थीला दुसरं काहीच लागत नाही. पण भाव ठेवून द्या, अंतःकरण निर्मळ करून भगवान परमेश्वराकरिता द्या. 15 मिनिटं देवाकरिता द्या माय बाप, जीवनाचं कल्याण होईल. ज्याला वाचता ज्ञानेश्वरी येत नसेल माय बाप त्याच्याकरिता सुद्धा ज्ञानोबळे म्हणतात माय बाप की जर ज्याला वाचता येत नसेल आणि त्या ज्ञानेश्वरीवर ते फक्त तुम्ही बोट फिरवा. काय करा, फक्त बोट फिरवा. दररोज नित्य नेमाने जर बोट फिरवलं तर माय बाप ज्यावेळेस सगळ्यात मोठं संकट तुमच्या जीवनावरती येईल ना त्यावेळेस तुमचा भाऊ बाजूला झालेलं, बहीण बाजूला झालेलं, पत्नी बाजूला झालेलं, भाऊबंद नातेवाईक सगळे बाजूला जातील. पण ज्या ज्ञानेश्वरीवरती तुम्ही दररोज नित्य नेमाने बोट फिरवताय ना तर ती ज्ञानेश्वरी तुमचं बोट कधीच सोडणार नाही, कधीच नाही. ताकद माझ्या ज्ञानोबळांची महाराज, ती ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची. म्हणून त्यावरती फक्त बोट फिरवल्यानंतर जर एवढा साक्षात्कार होत असेल तर दररोज नित्य नेमाने वाचन केल्याच्या नंतर काय होईल, ज्ञान होय अज्ञानास, अज्ञानात देखील ज्ञान होईल. ती ताकद ज्ञानोबरायांची. पण त्याच ज्ञानोबरायांच्या भांडवलावरती तुम्ही आम्ही आज जीवन जगतोय महाराज मंडळी. बोट भरवताय ज्या ज्ञानोबरायांच्या भांडवलावरती, पण त्या ज्ञानोबरायांचं जर जीवन चरित्र बघितलं माय बाप दगडाला देखील महत्वाचा पाझर फुटेल अशी ज्ञानोबरायांचा विषय, अशी ज्ञानोबरे जीवन जगले महाराज. सगळं काही प्राप्त होतं, सगळं काही करू शकत होते, पण फक्त या समाजाला दाखवण्याकरिता एवढं सर्व काही केलं नव्हतं का महाराज. ज्ञानोबरायांकडे सर्व होतं पण समाजाकरिता केलं एवढं सर्व माय बाप. ज्या ज्ञानोबरायांकरिता तुम्ही आम्ही एवढं दर्शनासाठी त्रस्त होतोय ना तर त्याच ज्ञानोबरायांना, त्याच ज्ञानोबरायांच्या जर समोर एखादा व्यक्ती आला आणि ज्ञानोबराई समोर तेथे आले तर विटाळ म्हणत होते. विटाळ काय की तू
विटाळ मानत होते, अशुभ मानत होते. काय गुन्हा केला होता हो माझ्या ज्ञानोबराईने? काय गुन्हा केला होता की समाजाने त्यांना वाईमध्ये टाकावं? इतका गुन्हा नाही महाराज. ज्ञानोबराई अपवित्र नव्हते तर ते पवित्र होते हो. ज्ञानोबराई देव स्वरूप होते, परंतु ज्या समाजाने इतका त्रास दिला की एक वेळच्या जेवणासाठी मौताड माझ्या ज्ञानोबराईंना केलं हो. बघा काय अवस्था असेल. ज्यावेळेस संत परीक्षेमध्ये नामदेवराया नापास झाले आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमेश्वराकडे रडत गेले आणि सांगताय, देवा त्या 4 भावंडांची अवस्था बघ देवा. हातात नरोटी जीर्णाचे ते भार, म्हणती सौदागर संत माझे, परळ भोपळ्याची गृहा माझी संपत्ती, तुम्ही का श्रीपती भूषण सांगा. म्हणती घेतल्या आम्ही धान्य कोरी, खर्चायला कवडी थार नसे. हसती रडती उडती एकमेकांवर, आनंदाला पार नाही म्हणती. पाहुणी दारिद्र्य झालं का सावीस, केवळ परीस पांढऱ्याचा. ज्ञानोबराई सांगताय, नामदेवराय देवाला सांगताय, देवा 4ही भावंडांकरिता खाण्यासाठी हातात भिक्षा मागण्यासाठी नरोटी आहे, नरोटी. पाणी पिण्यासाठी भोपळ्याची परळ आहे. अंगावरती घालण्याकरिता फाटके तुटके कपडे आहे. ही संपत्ती ज्ञानोबरायांची. ही काय आहे? संपत्ती ज्ञानोबरायांची. नामदेवराया सांगताय, देवा बघ ना. आणि हे सांगत असताना नामदेवरायांच्या डोळ्यातून गळा अश्रू वाहताय महाराज. पण ते अश्रू बघून भगवान परमात्मा सुद्धा प्रसन्न झाले. बघा ना माय बाप, विवेक वैराग्यशील माता पिता आणि अत्यंत तीव्रतेने सेवा करणारी रुक्मिणी माता, ही कोण होते? ज्ञानोबरायांचे आई वडील होते. एवढे अधिकार संपन्न असणारे आई वडील असताना देखील ज्ञानोबरायांना संतांना पूर्व अवस्थेमध्ये डोंगरा एवढं दुःखाचं ओझ सहन करावं लागलं माय बाप. पण एवढं सगळं करून सुद्धा त्या विश्वाकरिता आनंदाचे आवार माझ्या ज्ञानोबरायांनी मानून घेतले. आनंदाचे आवार. विश्वाचा संसार सुखी केला आणि विश्वाचा संसार सुखी करण्याकरिता माझ्या निवृत्तीनाथांकडे पसायदान मागितलं. मला फक्त समाजाकरिता हो. भिक्षा तर नाहीच दिली या समाजाने. खूप प्रयत्न केला हो, खूप प्रयत्न केला की आम्हाला समाजामध्ये येऊ द्यावं म्हणून. देहांत प्रायश्चित्त आई वडिलांनी घेतलं तरी सुद्धा समाजाने घेतलं नाही. अवस्था ज्ञानोबरायांची होती. ज्ञानोबराई जर गावामध्ये गेली असेल तर या माई माऊलींनी दरवाजे लावून घ्यावे, खिडक्या लावून घ्याव्या. का तर संन्यासाची पोर आहे, संन्यासाची कार्ट आहे आणि यांना समाजामध्ये प्रवेश नाही. त्या इंद्रायणीमध्ये जर स्नान करण्याकरिता आले तर संन्यासाची कार्ट म्हणून बाजूला सारावं. का तरी इंद्रायणी बाटलेलं म्हणून. माझे ज्ञानोबराई विटाळ होते का हो? नाही, विटाळ नव्हते, पण विटाळ मानत होते. हा नास्तिक समाज नाही दिली भिक्षा, नाही दिली भिक्षा तर नाहीच. पण माय बाप ज्ञानोबराई शांत होते. एवढ्यांची माऊली होती, ती साधी नव्हती. समाजाने त्रास दिला पण शब्द एक शब्द उलटून बोलले नाही. ती शांत आमची माऊली होती माय बाप. बघा, पण माझ्या मुक्कामेकरिता सोपानी काकाकरिता जावं लागत होतं. भिक्षा देत नव्हते पण जावं लागत होतं. आणि एक वेळेस तर असं झालं मायबाप, त्या छळाचा कळसच गेला हो. ज्ञानोबराई भिक्षा मागण्याकरिता जातात आणि त्यावेळेस एका माई माऊलीला दया येते महाराज. आणि ती माई माऊली एक भिक्षेच्या झोळीमध्ये पीठ देते, म्हणजे कोरडा सिदा त्यामध्ये टाकते आणि ते घेऊन ज्ञानोबराई झोपडीकडे येत असतात. आई गेल्यापासून मुक्ताबाईला भूक लागलेली असते महाराज. इतकी भूक लागलेली असते. चिमुकलीशी छोटीशी मुक्ताई असते आणि मुक्ताबाईला भूक लागल्यानंतर ज्ञानोबराई जातात आणि ती भिक्षा घेतात. आणि वाटेमध्ये येत असताना नास्तिक बुद्धीचा विसोबा खेचर आडवा होतो आणि त्यावेळेस ज्ञानोबराईने विचारलं, ए पोरा, कुठे चाललास? काय आहे त्या झोळीमध्ये? सांग पटकन. ज्ञानोबराई त्या ठिकाणी जागेवरती उभे राहतात आणि सांगतात, काका एक वेळची भिक्षा आणली हो, कोरडी भिक्षा माझ्या मुक्ताबाईकरता घेऊन आलोय. आई गेली ना तेव्हापासून मुक्ताला भूक लागली फार, पण तिने कधीच म्हटलं नाही. पण आज मला मागितलं, ज्ञाना काहीतरी घेऊन ये रे, माझ्यासाठी काहीतरी घेऊन ये. आणि त्यावेळेस ज्ञानोबराई
त्यावेळेस भिक्षा घेऊन येत असताना विसोबा खेचर आडवा झाला मायबाप. पण चिमुकली मुक्ताई सोपन काकाला म्हणत होती, काका कधी येईल रे ज्ञाना, मला भूक लागली. पण त्या चिमुकल्या मुक्ताबाईला काय माहित होणार हो इकडे ज्ञानोबराय समोर काही संकट आलं म्हणून. तिला कोण सांगणार की त्याला अडवलेलं आहे वाटेमध्ये. तिच्या पायाला खडे, ज्ञानोबरायांच्या पायाला खडे टोचत होती. जठर अगदी तापलेला होता, ऊन तापलेला होता मायबाप. आणि अशा अवस्थेमध्ये विसोबा खेचर त्या ठिकाणी समोर उभा होता आणि दरडावून विचारत होता, तुम्हाला भूक लागते का? संन्यासाची करते आणि तुम्हाला भूक लागते? तुम्हाला कसं भूक लागणार? परंतु मायबाप छोटीशी मुक्ताबाई वाट बघत होती, कधी येईल ज्ञाना, कधी येईल, मला भूक लागली रे सोपाना, कधी येईल. परंतु मायबाप शांत चित्ताने उत्तर दिलं, काका मला जाऊ द्या घरी, मला जाऊ द्या, माझी मुक्ता वाट बघते हो. परंतु मायबाप विसोबा खेचराने छळाचा कळस केला. ती जी भिक्षेची झोळी होती मायबाप काठीने जमिनीवरती पालथी केली आणि माझे ज्ञानोबरायांची भिक्षेची झोळी खाली पडलेलं जे पीठ आहे ना ते पुन्हा झोळीमध्ये भरून घेईल म्हणून काठीने मातीत पांगून दिलं महाराज. पाठीने मातीत पांगून दिलं का तर ज्ञानोबराय झोळीत भरून घेईल, त्यांच्या मुखामध्ये अन्न जाईल, त्यांचा जठर अग्नी शांत होईल म्हणून काठीने मातीत पांगून दिलं का तर ती घेऊ नये म्हणून. एवढे नास्तिक हा समाज आहे महाराज. पण विचार करा काय अवस्था झाली असेल माझ्या ज्ञानोबरायांची, ज्या छोट्याशा मुक्ताबाईकरिता घेऊन जात आहे पण ते सुद्धा या समाजाने नेऊ दिलं नाही महाराज. काही अवस्था ज्ञानोबरायांची झाली असेल. पण हेच सांगायचं तुम्हाला की ज्या ज्ञानोबरायांना ज्या समाजाने एवढा त्रास दिला, भिक्षेची झोळी तर नाहीच, पीठही नाही, काहीच नेऊ दिलं नाही, त्यांच्या मुखापर्यंत काहीच जाऊ दिलं नाही. पण त्याच नास्तिक समाजाकरिता, त्याच तुमच्या आमच्या लोकांकरिता ज्ञानोबरायांनी काय केलं महाराज? परस्परे जडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली गुरुरायाकडे की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. या विश्वाचा संसार सुखी व्हावा ही प्रतिज्ञा ज्ञानोबरायांची. तुम्ही आम्ही करू का हो? ज्या समाजाने त्रास दिला त्याकरिता करू एवढं सर्व नाही, करू शकत नाही. पण संत आले कशाकरिता? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारे. जगाच्या कल्याणाकरिता आले आणि केलं सुद्धा ते. त्यांच्या जीवनातलं भांडवल होतं भूतांची दया. हे भांडवल संता आपुली ममता नाही दे, स्वतःची ममता नाही जे महाराज हे संत आहे. तुम्ही म्हणत असाल ताई कीर्तन सांगताय पण काही हसवत नाही, काही नाही, नेमकी चाललंय काही आम्हाला काही कळत नाही. पण माई बाबा एक विनंती आहे, तुम्हाला आवडेल पटेल किंवा नाही पण एक विनंती आहे दादा, ही जी गादी आहे या ठिकाणी फक्त संतांचं आणि भगवंताचंच वर्णन व्हावं, इतरत्र विनोद मनोरंजन या ठिकाणी होऊ नये. का तर ही जी गादी आहे ही नारदांची गादी आहे आणि या ठिकाणी भक्ती ज्ञान विरहित न कराव्या गोष्टी. या ठिकाणी फक्त संतांचं आणि भगवंताचंच चिंतन व्हावं. कारण हे जे तुम्ही आम्ही साधन मांडलंय हे कीर्तन, हे साधन मनोरंजनाचं नाही तर कीर्तन हे साधन उद्धाराचं साधन आहे. तुम्ही आम्ही कीर्तन उद्धाराचं असल्यानंतर जर या ठिकाणी मनोरंजन करत असाल तर मात्र तुमचाही उद्धार नाही आणि आमचाही उद्धार.
साधन आहे, हे उद्धाराचं साधन आहे, हे मनोरंजनाचं साधन आहे. आणि तुम्ही सुद्धा जेही कीर्तनकार येतील या ठिकाणी तुम्ही कधीच उपदेश करू नका महाराज. आज कीर्तनामध्ये हसवा, कारण काही ठिकाणी आम्ही जर गेलो ना तिथं आमच्या गावाला विनोद आवडतो आणि काही तुम्ही आज कीर्तनामध्ये मनोरंजन थोडंसं करा, थोडंसं विनोद करा. पण तुम्हाला माझं सांग नाही दादा, ही जी गादी आहे मनोरंजनाची नाहीये, ही जी गादी आहे ती फक्त उद्धाराचं साधन आहे. म्हणून मनोरंजन तुम्ही आम्ही करू नये, कारण सांगणारेही नरकात जातील आणि ऐकणारे देखील नरकात जातील. तुम्ही येतात कशाकरिता? कीर्तनकारावरती भाव ठेवून श्रद्धा ठेवून या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी जर आम्ही मनोरंजन केलं तर तुमचाही उद्धार नाही आणि आमचाही उद्धार नाही. म्हणून या ठिकाणी संतांचं वर्णन होतं. किती वर्णन करावं त्यांचं अपुरं पडेल. जर तुको म्हणायची वाणी अपुरी पडत असेल तर ही आरतीची वाणी अपुरी नाही का पडणार महाराज. कितीही वर्णन केलं तरी होणार नाही. म्हणून मायबाप एवढी विनंती आहे, तुम्ही मनोरंजन करण्याकरिता कधीच कुणाला सांगू नका. या ठिकाणी करू सुद्धा आहे. एक तर संतांचं आणि दुसरं म्हणजे देवाचंच व्हावं. म्हणून मायबाप तुम्हाला जर उद्धार हवं असं वाटत असेल तर सर्वांनी वरती हात करा. ज्यांना ज्यांना या मृत्यूलोकामध्ये आल्याच्या नंतर आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं असं जर वाटत असेल तर असलेले पुण्य असलेले सर्वांनी वरती हात करून प्रेमाने ज्या भगवान परमेश्वराने आपल्याला सुंदर अर्जुनाच्या धनुर्धारी बाणासारखे 2 हात दिले, कमळाच्या फुलासारखा सुंदर असा मुख दिला, त्याच मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजून काय करायचं? स्मरण करायचं. सांगायच्या अगोदर घेतले का? बरे झाले. सांगण्याकरिता वरती घेण्याकरिता सांगावं लागतं महाराज, पण खाली घेण्याकरिता नाही. ती काय आहे? आपली निष्ठानिष्ठीची भक्ती आहे. निष्ठावर भक्ती राहिलीच नाही म्हणत आहे. तुम्ही किती सांगा आम्ही काही ऐकत नाही. पण मायबाप ते जे उद्धार होणार आहे ना तेच नाम मुखामध्ये घेतलं पाहिजे. म्हणून तुम्हाला असं वाटत असतं की ज्याने उद्धार होईल ते तुम्हाला केलंच पाहिजे. संत अशा दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानतात आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानतात. तुका म्हणे सुख परविया सुखे अमृत हे मुखे श्रवतसी आणि म्हणून काय वाणो आता न पुरे ही वाहन मस्तक चरणी ठेवी तसे. काय झालं महाराज? संत अशा आहेत की ते सांगत असताना वर्णन होणार नाही. म्हणून मायबाप